आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की जीवा नंदिनीला घेऊन देशमुखांच्या घरी येतो आणि पार्थही वरच्या रूममधून काव्याला खाली घेऊन येत असतो. तेव्हा ते एकमेकांना बघतात आणि खूप खुश होतात आणि सगळे जवळ येतात. तेव्हा तेव्हा ते एकमेकांना विचारतात कसं झालं हे. तेव्हा जेव्हा बोलतो आणि काय रे तू वरतून कसा आलास. तेव्हा पार्थ बोलतो काय ना काव्या मॅडम येत नव्हत्या ना खाली, बोलल्या की मी रूममध्ये येणार नाही. म्हटलं चला आपणच जाऊन त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांना घेऊन यावं. तेव्हा जेव्हा बोलतो काय बात आहे हां हां. तेव्हा नंदिनीही बोलते की काय कसं झालं हे चेंज. तेव्हा काव्या बोलते हे याच्यामुळे. तेव्हा नंदिनी बोलते कोण आहे. तेव्हा काव्य बोलते हा आहे देशमुखांचा बोका. हा बोका माझ्याशी बोलत नव्हता ना, मग मी या बोक्याशी बोलायची, मग कोणीतरी जलस झालं. तेव्हा नंदिनी बोलते एक मिनिट. नंदिनी पटकन टिफिनमधून तिळगुळ काढते आणि सगळ्यांना तिळगुळाचे लाडू वाटते. ते सगळे मस्त गप्पा मारत असतात. तेवढ्यात मानिनी तिकडनं बघून मानिनी खूप खुश होते. तेव्हा मानिनी तिकडे जाते आणि बोलते की अरे बापरे कधी झालं हे सगळं आणि कधी आलात तुम्ही सगळे. तेव्हा मानिनी काहीतरी बोलणार तेवढ्यात पार्थ आणि जीवा बोलतो किती गोड दिसत आहेत आमच्या सुना. तेव्हा मानिनी बोलते एक गधड्यांनो मी असं म्हटली का, दिसतातच आहेत ना गोड. तेव्हा पार्थ बोलतो आणि आम्ही. तेव्हा मानिनी बोलते तुम्ही पण गोड दिसताय, पण कधी झालं किती गोड दिसताय तुम्ही सगळे. मानिनी बोलत असणार तेव्हा मानिनी बोलते की किती छान वाटते, मला तर असं वाटतंय ना हे स्वप्नच आहे. तेव्हा नंदिनी बोलतो हो वाटणारच ना, कारण की हे स्वप्नच आहे. तेव्हा पार्थही बोलतो असली स्वप्न पाहू नकोस आई, कारण की ते कधीच सत्यात उतरणार नाही. तेव्हा मानिनी बोलते अरे असं काय बोलताय. तेव्हा मानिनी पुढे पाऊल टाकते आणि तेवढ्यात ते सगळे गायब होतात. तेव्हा मानिनी बोलते अरे कुठे गेले. तेव्हा मानिनीच्या पायाला खुर्ची लागते आणि तेवढ्यात मानिनी इकडे झोपेतून दचकनी उठते आणि बघते ते सगळं स्वप्न असतं. मानिनी पटकन बेडवरून उठते आणि कपाटातून ब्लॅक साडी आणि कुर्ता काढते आणि ती मनात बोलत असते की चांगले दिवस आणि चांगले आणि सगळं चांगलं हे स्वप्नच का नसतं. एरवी माझी चारही मुलं मस्त संक्रांत साजरी करत राहिले असते, पण काय त्यांच्या नात्यामध्येच संक्रांत आली. देवा प्लीज तिळीची ऊब आणि गुळाचा गोडवा हा नेहमी त्यांच्या नात्यात असू दे रे बाबा. इकडे जेव्हा ब्लॉग बनवत असतो आणि ते ब्लॉगमध्ये तो नंदिनीबद्दल सांगत असतो की माझी बायको रुसली आहे, कुठेतरी आमच्या नात्याला सुरुवात होणार होती पण मी माती खाल्ली ना. मी माती नाही, माती काय थंडीत भरभरून आईस्क्रीम खाल्ली. तेव्हा तो बोलत असतो की ती आता रुसली आहे माझ्यासोबत, ती मला डोळ्यासमोरही घेत नाही आहे. तेवढ्यात नंदिनी मागे बाल्कनीमध्ये टॉवेल टाकायला येत असते. तेव्हा जेव्हा बोलतो दिसली तुम्हाला बघायची. तेव्हा जेव्हा दाखवत असतो फोन कॅमेरा पॅक करून तो दाखवत असतो तेव्हा नंदिनी रागाने त्याच्याकडे बघते. तेव्हा जेव्हा फोन ऑफ करतो आणि गाणं बोलत असतो की हा रुसवा सोड ना सके, तेव्हा नंदिनीला तेही आठवतं की एकदा नंदिनीही त्याच्यासाठी असंच गाणं बोललेलं असतं. तेव्हा नंदिनी ऐकते तिथून चालली जाते. तेव्हा जेव्हा बोलतो की काय ना माझ्या बायकोला आहे ना तिच्या पप्पाचा वाण नाही पण गुण नक्की लागला आहे. तेवढ्यात जीवाचं लक्ष जातं धनंजय जिथे उभा असतो. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनीच्या बापाने हे ऐकलं नसेल ना. जे पार्थ खोलीतून बाहेर येऊन बोलतो अशा काही नाश्ता. तेवढं त्याचं लक्ष त्या काव्याच्या बोक्याकडे जाते. तो बोका पार्थच्या दारात असतो. तेव्हा जेव्हा बोलतो की बोका याचं काय आता, सकाळ दुपार संध्याकाळ हा माझी. तेव्हा पार्थ बोलतो बोका हा सकाळ दुपार संध्याकाळ माझी पाठ सोडत नाही. तेव्हा पार्थला हसायला येतं. पहिल्या दिवशीचं काव्याच्या मी हातात बघितलं तर मला असं वाटलं खराच बोका आहे. तेव्हा पार्थ बोलतो बरेच दिवस झाले फुटबॉल खेळू नये. तेव्हा पार्थ फुटबॉलसारखी किक मारणार तेवढा तो थांबतो आणि बोलतो की नाही नको. तेव्हा पार्थ खाली बसतो आणि त्या बोक्याकडे बघून बोलतो हे बघ तसं तू क्यूट आहेस पण तू मला रिप्लेस करू शकत नाही. तेव्हा पार्थ त्याला हात लावणार तेवढा तो बोका मागे खेचला जातो. तेव्हा पार्थ बोलतो अरे हा खरा बोका आहे की काय, हा मागे कसा गेला. पार्थ पुन्हा त्याला पकडायला जातो, पुन्हा तो मागे जातो. तेव्हा पार्थ बोलतो हा बॅटरीवर चालतो की काय, काय चाललंय हे. तेव्हा पार्थ त्याला पकडत जात असतो. तो बोका तसा मागे मागे जात असतो. इकडे डायनिंग टेबलच्या तिथे येतो तेव्हा तो अडकतो. तेव्हा पार्थ बोलतो आत्ता कसं, आत्ता बघ तू आत्ता कुठे जाणार. तेव्हा पार्थ त्याला हात लावणार तेवढा तो बोका जोरात काव्यावरती खेचते. काव्या डायनिंग टेबलवर बसलेली असते मांजा घेऊन ती, आणि पार्थला ती डायनिंग टेबलची खुर्ची डोक्याला लागते. तेव्हा पार्थ बोलते सॉरी. तेव्हा काव्या बोलते सॉरी लागलं का. तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो तुम्ही इथे काय करताय. तेव्हा काव्य बोलते अहो या ना बसा इथे नाश्ता करायला. आज ना तुमच्यासाठी वेगवेगळे व्हरायटीज आहे, पोहे ज्यूस आहे,
कॉफी, तुम्हाला जे खायचं ते खा, जे प्यायचं ते प्या. तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही हे सगळं का करताय? तेव्हा पार्थ बोलतो, तुम्ही कशाला हे नाश्ता आणला? मी सांगितलं होतं आशाताईंना की माझ्या रूममध्ये घेऊन या. तेव्हा काव्य बोलते, आता तुमच्या रूममध्ये कशाला? आशाताईंना कशाला उगाचच त्रास? मी त्यांना सांगूनच इथे सगळं मांडून ठेवलं आहे. आता बघा, तुम्ही ठरवा, तुम्हाला इथे खायचं आहे की हे सगळं आतमध्ये घेऊन तुमच्या रूममध्ये खायचं आहे. आता मी तुमच्या रूममध्ये येणार आणि असंच ठरलं आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो, हे सगळं करण्यापेक्षा ना तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. इकडे धनंजय ओंकार करत असतो तेव्हा जीवाही तिथे येतो. त्याच्या रिक्षातली मॅट घेऊन येतो आणि हातात एक तिळगुळाची वाटी असते. धनंजय वज्रासनमध्ये बसलेला असतो. जीवाही येतो. त्याला वज्रासनमध्ये बसताही येत नाही तरी कसं बसा बसतो. तेव्हा धनंजय ओंकाराचा सूर लावत असतो आणि जीवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे ओंकाराच्या सुरात बोलत असतो. तेव्हा धनंजयचं त्याच्याकडे लक्ष जातं. तेव्हा जीवा बोलतो, आज मकर संक्रांत आहे ना, त्यामुळे काय तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तेव्हा धनंजय जीवा, आमचा तीळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका हे अमिताभ बच्चनच्या आवाजात बोलत असतो. तेव्हा तो बोलतो की घ्या सासरे बुवा. तेवढा तो बोलतो, नाही नाही धनंजय दीनानाथ मोहिते, असं तो अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये बोलत असतो. तेव्हा जीवा धनंजयकडे बघत असतो. तेवढ्यात तो बोलतो की नायकांचा फोन आहे. तेव्हा नायकांचा फोन धनंजय उचलतो आणि बोलतो की हो, मी माझी PPT बनवून रेडी करतो म्हणून सांगतो. तेव्हा फोन ठेवल्यावर जीवा बोलतो, PPT बनवायची, माझी काही मदत लागेल तर सांगा ना, मी करू शकतो आहे PPT. तेव्हा धनंजय बोलतो, तू इथून जा, बस एवढीच मदत हवी तुझी माझी. 17 दिवस बाकी आहे ना, मी सहन करेल तुला. 17 दिवस मी सहन करेन तुला, पण तुझ्याकडून काहीही मदत घेणार नाही. धनंजय उठून जातो. धनंजय गेल्यावर जीवा बोलतो, अशी काय आहे, मला वाटलं मारतायत की काय. तिकडे काव्या पार्थला पुस्तक काढून देते आणि बोलते, घ्या, याच्यातला कुठलाही प्रश्न विचारा, अगदी पेज सगळं उत्तर देईल मी, पेज नंबर सहित. आजमावून तर बघा, घ्या. तेव्हा पार्थ बोलतो, एकदा तुम्हाला आजमावून बघितलं आहे, आता तुम्हाला आजमावायची इच्छा नाही. आणि हे असे उद्योग करणे, टाईमपास करू नका, कारण की मी अशा परिस्थितीत नाही की तुम्हाला मदत करेल, कारण की तुम्हाला मदत करणारा पार्थ मी केव्हाच मारून टाकला आहे. पार्थ बोलतो की तुम्ही असे काही करू नका, मला कशानेच फरक पडणार नाही. तेव्हा काव्य त्याला अडवते आणि बोलते, कशानेच फरक पडणार नाही. तेव्हा पार्थ बोलतो, कशानेच नाही. तेव्हा काव्य बोलते, मग मला रडताना बघून तुम्ही इमोशनल का झाला होतात पार्थ? तेव्हा पार्थ काही न बोलता जायला लागतो. तेव्हा काव्य बोलते, वाटलं होतं संक्रांत आहे, या काटेरी हलव्याचे काटे गोड होतील, पण तुला खरंच काही फरक पडत नाही का रे बोक्या? तेव्हा पार्थ थोडा थांबतो. काव्य बोलते तेव्हा आणि मागे बघणार. तेव्हा काव्य पटकन तिचा बोका हातात घेते आणि बोलते, सांग, काहीच फरक पडणार नाही तुला. इकडे नंदिनी तिच्या फोनमध्ये हलव्याचे दागिने बघत असते. हलव्याचे दागिने बघता बघता ती आठवणींमध्ये रमते. तेव्हा तिला आठवत असतं की काव्या, मानिनी आणि ती बसलेली असते आणि असंच मानिनी त्यांना फोनमध्ये दागिने दाखवत असते. तेव्हा काव्य आणि नंदिनी त्यांना सांगत असते की किती छान आहेत दागिने. तेव्हा काव्य बोलते, पण संक्रांतीला अजून टाईम आहे, आपली 16 डिसेंबरची पार्टी होणार, मग न्यू इयरची पार्टी होणार आणि मग कुठे पहिला सण संक्रांत येईल. त्यांच्या बोलणं चालू असतं. नंदिनी बोलते की आई, तुम्ही मला आणि काव्याला फोटो पाठवून ठेवा, म्हणजे मी जीवाला आणि काव्य पार्थला दाखवेल. तेव्हा मानिनी बोलते, हो हो, तुम्ही तुमच्या नवऱ्यांना दाखवा आणि त्यांना आवडले तसेच दागिने घ्या, कारण की तेच तुम्हाला बघणार आहेत ना. मानिनी त्यांना सांगत असते की मी मस्त छान साड्या घेतल्या तुमच्यासाठी ब्लॅक कलरच्या आणि माझ्या 2 घोड्यांना मस्त ब्लॅक कलरचे कुर्ते घेतलेत म्हणून. तेव्हा काव्य आणि नंदिनी मानिनीला आश्वासन देते की तुम्हाला हवी ना तशीच अगदी संक्रांत होणार आहे. नंदिनीला हे सगळं आठवतं आणि नंदिनीकडे इमोशनल होते. तेव्हा नंदिनी बोलते, आई किती मिस करत असतील मला. आजच्या दिवशी गोड संक्रांती कडू होणार आहे, पण नाही मी असं होऊ देणार नाही. इकडे मानिनी पार्थला आणि काव्याला हॉलमध्ये बोलवते. तेव्हा वसू आणि रम्याही येतात. तेव्हा काव्य आणि पार्थ विचारत असत की काय झालं आहे. तेव्हा मानिनी बोलते की अरे काही नाही, बसा की खाली. तेव्हा मानिनी बोलते, पहाटे मला ना एक स्वप्न पडलं. ठीक आहे, त्यात पूर्ण स्वप्न सत्यात उतरतं का ते नाही माहिती, पण अर्ध स्वप्न सत्यात उतरू शकतं ना. इकडे जीवाही त्याच्या लॅपटॉपमध्ये काम करत असतो. तेवढ्यात शारदा तिथे येते आणि बोलते की व्हिडिओ कॉलवर आहात का? तेव्हा जीवा बोलतो, नाही ना, बोला ना. तेव्हा शारदा तिचा अनुभव सांगत असते लॉकडाऊनचा, की मी असंच आली होती आणि तुमचे सासरी बुवा काम करत होते आणि मी त्यांना काहीतरी चव चाखायला दिली. ते सगळं व्हिडिओ कॉलवर दिसल्यावर तिकडचा क्लायंट बोलला, व्हॉट अ मोमेंट धनंजय सर. तेव्हा जेव्हा हसायला लागतो, उठतो आणि बोलतो की तुम्ही ना तुमच्या मुलीपेक्षाही जास्त क्यूट आहात.
तेव्हा शारदा बोलते हो ना, मग मला आता मला आता यांच्यासमोर भाव खावा लागेल. तेव्हा जीवा बोलतो थोडा नाही, आता पूर्णच भाव खा तुम्ही. तेव्हा शारदा बोलते हो ना, म्हणजे त्या मला लगेच तुमच्यासोबत या रिक्षामध्ये पाठवतील. तेव्हा जीवा हसतो आणि बोलतो की येऊन जा मग. आणि तेव्हा शारदा त्याला गुळपोळी खायला देते आणि बोलते ही गुळपोळी खा आणि गोड बोला. तेव्हा नंदिनी पार्थला ब्लॅक कुर्ता आणि काव्याला ब्लॅक साडी देते आणि तेव्हा ती तिला सांगत असते की तुला आठवतं की मी माझी मैत्रिणी हलव्याचे दागिने बनवते हे सांगितलं होतं. हां, तर हे बघ, हे हलव्याचे दागिनेही मी मागवले. खरं तर मला तुम्हाला चौघांना या ड्रेसेसमध्ये बघायचं होतं, पण ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा मानिनी पार्थला आणि काव्याला ओवाळते आणि त्यांच्यापाशी ते दागिने वगैरे देते. तेवढ्यात मानिनी उभं असते. मानिनीच्या डोळ्यावर कोणीतरी हात ठेवतं, डोळे झाकतं. काव्य आणि पार्थ बघून खूप खुश होतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.